नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. आज आपण एकदम कमी साहित्यामध्ये आणि तसेच कमी वेळामध्ये सुक्या जवळाचा एक भन्नाट ठेचा तयार करणार आहोत. त्याला सुकटीचा ठेचा असे सुद्धा बोलतात किंवा सुकटीची चटणी असे सुद्धा बोलतात. त्यामुळे वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला आपल्याला एकदम फ्रेश आणि ताजा जवळा घ्यायचा आहे आणि वाटीने मोजून बघायला गेलं तर हा जवळपास 2.5 वाटी एवढा भरलेला आहे, म्हणजे 2.5 कप बोललात तरी चालणार आहे. आणि या ठेच्यासाठी किंवा चटणीसाठी जेवढा फ्रेश जवळा असेल ना तेवढी आपली जी चटणी आहे ती एकदम स्वादिष्ट बनते. त्यासाठी आपण फ्रेश जवळा घ्यायचा आहे. त्यानंतर मी झाडावरच्याच येथे लाल झालेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला ज्याप्रमाणे कमी जास्त तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही येथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर जवळपास मी येथे 10 ते 12 लाल झालेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्यांची देठं आपल्याला संपूर्णपणे काढून घ्यायची आहेत. मिरच्या मी अगोदरच धुवून घेतलेल्या होत्या. खरंच अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनणारा हा ठेचा आहे आणि खूपच चवीला छान लागतो. नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. तसेच मी इथे 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला फक्त मिरची आणि लसूण याचाच वापर करायचा आहे आणि लसूण आपल्याला जरा जास्त प्रमाणामध्येच घ्यायचं आहे. म्हणजे या ठेचाला जेव्हा लसणाचा फ्लेवर येतो ना तेव्हा खरंच खूपच छान हा ठेचा लागतो. आता सुरुवातीला मी हा जवळा मस्तपैकी पाकडून वगैरे घेतलेला आणि स्वच्छ करून घेतलेला. आता या ठिकाणी आपल्याला हा जो सुका जवळा आहे ना तो मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी जवळा सगळीकडून व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. यासाठी मी 2 चमचे घेतलेले आहेत आणि दोन्हीकडून व्यवस्थित असे ढवळून घेते. म्हणजे काय आहे, सगळीकडून आपला जो जवळा आहे तो व्यवस्थित खरपूस भाजला जाईल. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. तर या ठिकाणी बोलता बोलता आपला जवळा जवळपास छान असा भाजला गेलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. पहिल्या घेतलेल्या जवळ्यापेक्षा आपल्या जवळ्याचा रंग हा जास्त गडद झालेला आहे, म्हणजेच तो छान असा भाजला गेलेला आहे. आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊन द्यायचं आहे. म्हणजे काय, तो मस्तपैकी कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होईल. चला तर आता पुढची तयारी करून घेऊया. तर मी येथे मिक्सरचा वापर न करता डायरेक्ट दगडी खलबत्ता घेतलेला आहे. आता आपण ज्या मिरच्या घेतलेल्या त्या मी कापून ऑलरेडी घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला ह्या दगडी खलबत्त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि 15 ते 20 पाकळ्या ज्या लसणाच्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तसेच चवीपुरते मी या ठिकाणी मीठसुद्धा घालून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला दगडी खलबत्त्यामध्ये व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक नाही केलं तरी चालणार आहे, कारण की हा ठेचा आहे. त्यामुळे मध्ये मध्ये जर मिरचीचे थोडेसे कण राहिले तरी पण ते छान लागतात आणि लसणाच्या पाकळ्या जरी आल्या तरी छान लागतात. या ठिकाणी अगदी लवकर पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण जी दगडी खलबत्त्यामध्ये चव येते ना ठेचायला ती खरंच खूपच छान अशी येते. तर या ठिकाणी आपले मिरची लसूण आणि मीठ मस्तपैकी बारीक करून झालेला आहे. आता हा बारीक झालेला जो ठेचा आहे तो आपण चमच्याच्या साहाय्याने एका वाटीमध्ये काढून घेऊया. डायरेक्ट हात लावला तर आपले हात थोडेसे जळू शकतात. त्यासाठी आपण चमच्याच्या साहाय्याने हा सर्व ठेचा एका वाटीत काढून घेणार आहोत. कमी साहित्यामध्ये होणारा हा ठेचा आहे आणि चवीला तर एवढा भन्नाट लागतो ना, शिवाय 8 ते 10 दिवस अगदी आरामात टिकतो सुद्धा. सर्व ठेचा आपण वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. आता जो आपण भाजून घेतलेला जवळा आहे तो आता थंड झालेला आहे आणि मस्तपैकी कुरकुरीत सुद्धा झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हाताच्याच साहाय्याने आपल्याला हा सगळा चुरून घ्यायचा आहे. तर आपण हा सर्व जवळा आहे तो हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असा चुरून घेऊया. या ठिकाणी मिक्सरला लावला तरी चालणार आहे, पण खरंच सांगू ना, मिक्सरपेक्षा जो असा अख्खा जवळा राहतो ना त्याचीसुद्धा चव खूप छान होते. त्यामुळे आपण हा जवळा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असा कुस्करून घेणार आहोत. या ठिकाणी आपला जवळा सगळा व्यवस्थित असा बारीक करून झालेला आहे. आता बारीक करून घेतलेला तो जवळा आहे तो आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे ठेच्यामध्ये. यासाठी मी जो आपली कढई आहे त्यामध्येच हा ठेचा म्हणजे बारीक केलेला जवळा घातलेला आहे आणि ठेचा सुद्धा घातलेला आहे. आता फक्त आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी चमच्याच्या साहाय्याने सगळा जवळा आणि ठेचा एकत्रित एकजीव करून घेऊया. ह्यामध्ये ऑलरेडी आपण मीठसुद्धा घातलेलं, त्यामुळे आता मीठसुद्धा घालायची गरज नाही आहे. फक्त एकदा हा ठेचा आहे ना तो एकदम व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळात आणि बरेच दिवस टिकून राहणारा आपला हा जवळ्याचा ठेचा येथे तयार झालेला आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय.
थँक्यू.